नमस्कार. कधी विचार केलाय की शेअर बाजाराचे भाव किंवा हवामानातील बदल हा जो वेळेनुसार बदलणारा डेटा असतो ना, तो कसा हाताळायचा? बरं, आज आपण नेमकं तेच बघणार आहोत. पॅन्डाज वापरून अशा टाइम सिरीज डेटामधली गोपितं कशी सोप्या भाषेत उलगडायची ते शिकूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी टाइम सिरीज डेटा म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग विस्कळीत तारखांना कसं व्यवस्थित करायचं, त्यातून माहिती कशी काढायची आणि मोठ्या ट्रेंड्सचं विश्लेषण करण्यासाठी डेटा कसा तयार करायचा हे सगळं पाहू. चला तर मग सुरुवात करूया. अच्छा, आता जरा विचार करा. आपल्यासमोर असा डेटा आहे जो वेळेवर आधारित आहे. पण गंमत म्हणजे कॉम्प्युटरसाठी तो फक्त काही अक्षरं आणि आकडे आहेत. एक निव्वळ गोंधळ. तो त्याला तारीख किंवा वेळ म्हणून ओळखतच नाहीये. मग अशा परिस्थितीत त्यातून काही अर्थपूर्ण माहिती काढणं जवळजवळ अशक्यच, नाही का? हे बघा, इथे हा टाइम कॉलम दिसतोय ना, आपल्यासाठी ही एक सरळ सरळ तारीख आणि वेळ आहे. पण कॉम्प्युटरसाठी त्याच्यासाठी हा फक्त एक टेक्स्ट आहे, एक शब्द. आणि म्हणूनच जर आपण त्याला विचारलं, अरे सगळ्यात जुनी नोंद कोणती किंवा दुपारी किती घटना घडल्या, तर त्याला उत्तर देताच येणार नाही, तो गोंधळून जाईल. ठीक आहे, मग आता यावर उपाय काय? चला या समस्येच्या मुळाशी जाऊया. सगळ्यात आधी या गोंधळलेल्या टेक्स्टला अशा फॉर्मॅटमध्ये बदलूया जो पॅन्डास सहजपणे ओळखू शकेल. आणि यासाठी ना पांडाजकडे एक जादूची कांडीच आहे, टू डेट टाइम नावाचं फंक्शन. हे फंक्शन खरंच खूप हुशार आहे. म्हणजे तुम्ही त्याला कोणत्याही फॉर्मॅटमधला टेक्स्ट द्या, ते त्याला बरोबर ओळखतं आणि एका व्यवस्थित स्टँडर्ड डेट टाइम फॉर्मॅटमध्ये रूपांतरित करतं. कमाल आहे की नाही? आणि बूम, हे बघा, फक्त एका कमांडने काय झालं, तो टाइम कॉलम आता साधा टेक्स्ट राहिलेला नाही, तो एक खराखुरा डे टाइम ऑब्जेक्ट बनलाय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आता आपण वेळेनुसार डेटा सहज फिल्टर करू शकतो, त्याची क्रमवारी लावू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं विश्लेषण करू शकतो. विश्लेषणाची अनेक दारं आता आपल्यासाठी उघडली आहेत. पण समजा आपल्याकडे आधीपासून तारखा नाहीतच आणि आपल्याला स्वतःची टाइम सिरीज तयार करायची असेल तर? काळजीचं कारण नाही. पॅन्डाजमध्ये त्यासाठी डेट रेंज नावाचा एक भन्नाट उपाय आहे. याच्या मदतीने आपण हव्या त्या फ्रिक्वेन्सीने, म्हणजे इथे बघा दररोज तारखांची एक सिरीज तयार करू शकतो. हे पाहिलं? एका कमांडमध्ये आपल्याला टाइम स्टॅम्प्सची एक अगदी व्यवस्थित परफेक्ट मालिका मिळाली. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण ही मालिकाच पुढे जाऊन अनेक प्रगत टाइम सिरीज विश्लेषणासाठी एका मजबूत पायाचं काम करते. चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. एकदा का आपल्याकडे हा डे टाइम ऑब्जेक्ट आला की मग खरी मजा सुरू होते, कारण आपण त्याचे लहान लहान तुकडे करून त्यातून अजून माहिती काढू शकतो. आणि हे कसं करायचं? तर .dt ॲक्सेसर वापरून. याच्यामुळे आपण त्या तारखेतून वर्ष, महिना किंवा अगदी आठवड्याच्या वाराचं नाव अशा अनेक उपयुक्त गोष्टी सहजपणे बाहेर काढू शकतो. आता हे किती पॉवरफुल आहे बघा. आपण एकाच डेट कॉलममधून इयर आणि डे ऑफ वीक असे दोन नवीन महत्त्वपूर्ण कॉलम तयार केले. याचा फायदा काय? तर आता आपण विक्री नक्की कोणत्या दिवशी सर्वात जास्त होते किंवा कोणत्या महिन्यात एखाद्या सेवेचा सर्वाधिक वापर होतो, अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. ठीक आहे, तर आपण एका वेळेबद्दल बोललो. पण जर आपल्याला 2 वेळांमधलं अंतर मोजायचं असेल तर, म्हणजे 2 तारखांमधला कालावधी, त्यासाठी पॅन्डाजकडे एक खास गोष्ट आहे, टाइम डेल्टा ऑब्जेक्ट. आणि हे किती सोपं आहे माहिती आहे, चक्क साध्या वजाबाकीसारखं. 2 तारखांमधून वजाबाकी करा आणि तुम्हाला त्यांच्यातला अचूक कालावधी मिळतो. जरा विचार करा, एखाद्या प्रोजेक्टला किती दिवस लागले किंवा एखाद्या ग्राहकाने आपली सेवा नेमकी किती काळ वापरली हे मोजण्यासाठी हे किती जास्त उपयुक्त ठरू शकतं. बरं, आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पायरीकडे आलो आहोत. पांडाजमधली सगळ्यात पॉवरफुल टाइम सिरीज साधनं वापरायची असतील तर आपल्याला एक काम करावं लागेल. आपला जो डेट कॉलम आहे त्याला डेटा फ्रेमचा इंडेक्स बनवावा लागेल. उदाहरणार्थ हा जर्मन ऊर्जा वापराचा डेटा सेट बघा. इथे डेट कॉलम सध्या बाकीच्या कॉलमसारखाच एक सामान्य कॉलम आहे, पण आपल्याला त्याला सामान्य ठेवायचं नाहीये. आपल्याला त्याला आपल्या संपूर्ण विश्लेषणाचा कणा बनवायचा आहे. आणि हे करणं अगदी सोपं आहे. फक्त 2 स्टेप्स आहेत. पहिली, आपला डेट कॉलम डेट टाइम फॉर्मॅटमध्ये आहे याची खात्री करायची, जे आपण आधीच शिकलोय. आणि दुसरी, फक्त सेट अंडरस्कोअर इंडेक्स हे फंक्शन वापरायचं. बस. कोड तर बघा किती सरळ आहे. आपण फक्त पॅन्डाजला सांगतोय की डेट नावाचा कॉलम घे आणि त्यालाच संपूर्ण डेटासेटचा नवीन इंडेक्स बनव. झालं. आणि हे बघा काय झालं, तो डेट कॉलम आता डेटाचा भाग राहिलेला नाही,
तो प्रत्येक रोसाठी एक लेबल, एक ओळखकर्ता बनला आहे आणि यामुळे एक सुपर पॉवर मिळते. आता मला फक्त 2006 मधला डेटा दाखव किंवा फक्त जानेवारी महिन्याचा डेटा हवाय असं करणं अगदी चुटकीसरशी शक्य होतं. ठीक आहे, आपण सगळी तयारी केली. आता येतोय खरा फायदा. आपला डेटा आता वेळेनुसार इतका व्यवस्थित मांडला गेला आहे की आपण त्यातून ट्रेंड्स आणि पॅटर्न्स शोधायला सुरुवात करू शकतो. यासाठी एक खूप महत्त्वाचं तंत्र आहे, रिसॅम्पलिंग. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या डेटावर झूम आऊट करण्यासारखं आहे. म्हणजे रोजच्या छोट्या छोट्या तपशिलांऐवजी एक मोठं चित्र बघणं. जसं की इथे बघा, आपण काय करतोय, आपण पॅन्डाजला एक सोपी सूचना देतोय. हा जो रोजचा डेटा आहे ना, त्याला साप्ताहिक गटांमध्ये विभाग आणि मग प्रत्येक आठवड्याची सरासरी काढून दे. बघा किती सोपं आहे हे सांगणं. आणि परिणाम बघा, हे खरंच खूप पॉवरफुल आहे. आपण हजारो रोजच्या नोंदींना एका स्वच्छ साप्ताहिक सारांशमध्ये रूपांतरित केलं आहे. आणि यामुळे काय होतं तर मोठ्या कालावधीतले ट्रेंड्स शोधणं एकदम सोपं होऊन जातं. तर रिसॅम्पलिंग आपल्याला एका मोठ्या कालावधीचं चित्र दाखवतं. पण समजा आपल्याला डेटामधले रोजचे चढ उतार कमी करून एक स्मूथ, एक गुळगुळीत ट्रेंड बघायचा असेल तर त्यासाठी रोलिंग विंडो नावाचं दुसरं तंत्र आहे. हे काय करतं तर ते एका ठराविक कालावधीची मूव्हिंग ॲव्हरेज काढतं, ज्यामुळे आपल्याला एक जास्त स्थिर ट्रेंड दिसतो. तर आज आपण पाहिलं की पांडाज वापरून वेळेवर प्रभुत्व मिळवणं कसं शक्य आहे. आपण डेटा स्वच्छ केला, त्याला आकार दिला आणि त्यातून मोठे ट्रेंड्स शोधले. आता खरा प्रश्न हा आहे की या शक्तिशाली साधनांचा वापर करून आपण आपल्या डेटामधून कोणती नवीन आश्चर्यकारक रहस्य उलगडणार आहोत. कारण शक्यता खरंच अनंत आहेत.